उल्हासनगरमध्ये अल्पवयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर गैरकृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या प्रकरणी संबंधित तरुणाविरोधात उल्हासनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तरुणाने अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं। त्यानंतर तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। या प्रकारानंतर मुलीच्या पालकांनी तक्रार दाखल करण्यासाठी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली। मात्र धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी सुरुवातीला मुलीच्या म्हणण्यानुसार तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप कुटुंबियांनी आणि त्यांच्या वकिलांनी केलाय। यावरून पोलीस ठाण्यातच कुटुंबीय, वकील आणि पोलिसांमध्ये जोरदार वाद झाल्याची माहिती समोर आली आहे। तसेच पोलिसांकडून तरुणीवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही वकिलांनी केलाय। दरम्यान वाढत्या तणावानंतर अखेर उल्हासनगर पोलिसांनी रात्री उशिरा या प्रकरणी आरोपी विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलाय। आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांची 2 पथके रवाना करण्यात आली असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांनी पोलिसांवर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावत हे चुकीचं असल्याची प्रतिक्रिया दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, अस्तित्व न्यूज, उल्हासनगर। ॲडव्होकेट बलराज चव्हाण आहे आणि मी इथे नेमकी उल्हासनगर 1 नंबर पोलीस स्टेशनमध्ये काल आलो होतो। पोरगी उल्हासनगरमध्ये राहते ती आणि एक पोरगा त्याला लय त्रास देत होता आणि ते लोक म्हणजे एक पार्कमध्ये भेटले होते। त्याच्यानंतर तो पोरगा त्या चिमुकली पोरगीला 17 वर्षाची आहे ती पोरगी, तिला बोलून फसून तिला एक दिवशी घेऊन गेल्यानंतर ती एकदम हादरली आणि त्याला काय सुचत नव्हता आणि ती घरी पण एकदम डिप्रेशनमध्ये होती। 3 महिन्यानंतर ती पोरगी एक शक्ती घेऊन आली आपल्याकडे आणि ती बोलली, दादा माझा असं प्रॉब्लेम झालेला, तुम्ही माझा कंप्लेंट इथे दाखल करा उल्हासनगर 1 नंबरला। तर मी बोललो, ताई मी आहे तुमच्यासोबत, मी इथे आलो उल्हासनगर 1 नंबरला। ती पोरीला बसवला। नेमकी ते पोलीसवाले लोक जे पण अधिकारी आहेत त्याच्यामध्ये ते लोक त्याच्यावरती दबाव आणला आणि ते लोक जसं सांगायचं होतं ना तसं ते लोकांनी काही स्टेटमेंट नाही केला। त्यानंतर ती पोरगीने मला बोलवला, दादा तुम्ही इथे या, माझा हे लोक कंप्लेंट घेतलंय पण माझ्या बोलण्याप्रमाणे ते लोकांनी घेतली नाही। तर मी आयुक्ताला जे पण होते त्यांना विचारलं की तुम्ही का नाही घेतले ते स्टेटमेंट असं। तर ते लोक बोलायला लागले, तुमचा काय अधिकार आहे ते, तुम्ही कोण आहे असं तसं। मी बोललो, साहेब मी ॲडव्होकेट आहे त्यांचा, बलराज चव्हाण नाव माझा। तर बोलतो तुमचा ॲडव्होकेसी तुम्ही इथे नका दाखवू, तुम्ही तुमचा कोर्टमध्ये दाखवा। आणि नेमकं ते अजून 4-5 पोलीसवाले आले आणि मला ढकलून सर्व माझे अजून एक 2-3 लोक होते त्यांना पण ढकलून माझ्याकडे त्यांचा आहे व्हिडिओ वगैरे, तुम्हाला मी दाखवू शकतो। ते लोक असंच ट्रीट करतात, ते लोक कुठेही ॲडव्होकेटला सपोर्ट नाही करत, ते लोकांची मनमानी चालू आहे। ते लोक गव्हर्नमेंट सर्वंट आहे तर गव्हर्नमेंट सर्वंट सारखंच काम करायचं। आणि मला अंबरनाथ बार असोसिएशन आणि उल्हासनगर बार असोसिएशन आणि कल्याण बार असोसिएशनला विनंती आहे की तुम्ही आम्हाला सहकार्य करा याच्यामध्ये आणि इन्व्हेस्टिगेशनला तुम्ही सपोर्ट करा। काल रात्री फिर्यादीच्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस स्टेशनला पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। आरोपीचा शोध कामी 2 टीम रवाना केलेल्या आहेत। पॉक्सो अंतर्गत गुन्ह्यामध्ये पीडितेचं कोणत्याही ओळख उघड होऊ नये म्हणून जमलेल्या लोकांना आमच्या अधिकाऱ्यांनी बाजूला जाण्यास सांगितले असता त्यांना त्याचा राग आला म्हणून ते आरोप करतात, परंतु त्या आरोपामध्ये काही तथ्य नाही।